तर राम राम मंडळी, ईश्वरी गोट फार्म या चॅनलवरती परत सर्वांचं स्वागत आहे. तर आता शेळीपालन कोणी करावं याच्याविषयी तुम्हाला माहिती देतो. किंवा शेळीपालन हे असं आहे की लेबरवरती चालत नाही किंवा दुसऱ्यावरती अवलंबून चालत नाही आहे. शेळीपालन करताना तुम्हाला खूप अडचणी येतील. त्या अडचणीमध्ये तुम्हाला स्वतःला सामोरं जायचं आहे. आता मी आता हे लेंड्या झाडतोय ती कोणी लेबर नाही आहे, मी वैयक्तिक स्वतः झाडतोय. तर तुमच्या अंगामध्ये लेंडी साफ करण्याचं काम किंवा लसीकरण असू द्या, औषध गोळ्या असू द्या किंवा चारा. आता ह्या 4 महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये कसं झालं, चिखलामधून मला चारा आणण्याची वेळ आली. तर ती गोष्ट तुम्हाला ॲडजस्ट झाली पाहिजे. चिखलाचं काम असू द्या किंवा चिखलामध्ये लेंड्या झाडण्याचं काम असू द्या, हे तुम्ही स्वतः केलं पाहिजे. असं नाही की दुसऱ्याचा व्हिडिओ बघितला आहे त्यांनी फ्रेश दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये काढलेला आहे, एकदम मस्त आहे, पैसे भरपूर कमवत आहे, अशा हिशोबाने नाही आहे. तुम्हाला तिन्ही ऋतूमध्ये सामोरं जायचं आहे. किंवा थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेळ्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण राहतं. त्यावेळेस तुम्हाला शेडमध्ये स्वच्छता ठेवणं, दिवसामधून 3 वेळेस लेंड्याची साफसफाई करणं, स्वतः लेंड्या भरणं, स्वतः झाडून काढणं, त्यांना चाऱ्याचं, सुक्या चाऱ्याचं किंवा वल्ल्या चाऱ्याचं कसं नियोजन करता येईल, कोणत्या प्रकारे कसा चारा द्यायचा हे समजलं पाहिजे. तर ह्या गोष्टी तुम्हाला ज्या वेळेस समजतील त्यावेळेस तुम्ही शेळीपालनामध्ये सक्सेस होताल. आता कालच्या वेळेस काय झालं, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की चारा हे मी जे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय त्या पद्धतीनं कटिंग करून टाकायचा. तर मी काल जसं बाहेर गेलेलो होतो, तर त्यावेळेस वडिलांनी डायरेक्टली शेतातून आणलेला चारा डायरेक्ट दिलता. तो चारा 50% वायाला गेला होता. जसं की शेळ्या डायरेक्टली टाकल्याच्यानंतर काय करतात, चारा तोंडातून घेतल्याच्यानंतर कधी बाहेर मान काढतात, तोंड बाहेर काढतात. तर तो जो बाहेर चारा पडतो तो चारा डायरेक्ट पायाखाली आल्याच्यानंतर शेळ्या तर सोडत, बाकीची जनावरं पण खात नाहीत. त्याच्यामुळं अशा पद्धतीने कट करून चारा टाकायचा. ह्या पद्धतीने चारा कट केल्यानंतर काय होतं, शेळ्यांना खायला सोपं जातं. जसं की तोंडामध्ये जसं चारा येतो तेवढं त्यांना खाता येतो आणि वेस्टेज बाहेर पडत नाही, खायला सोपं जातं. जितकं तुम्ही सोप्या पद्धतीनं शेळीपालन करताल किंवा सोप्या पद्धतीनं टेक्नॉलॉजी वापरताल तेवढं तुम्हाला फायद्याचं राहील. जे मॉडिफाय पद्धत, नवीन आलेल्या खर्चामधले शेड करणं मोठं असं चालत नाही. तुम्ही जितकं 0 बजेटमधून सुरुवात कराल तेवढं चांगलं आहे. आता ही जी मी कटिंग करतो ती मार्वेल गवत आहे. आपण दिवसातून त्याला 1 वेळेस देतो. आपण हे जवळपास 5 ते 6 गुंठ्यामध्ये लावलेलं आहे. आपल्याकडं मोठ्या शेळ्या 3-4 शेळ्या आहेत, पण आता एक पहिल्या वेळेच्या पाटी आहेत, गाभण आहेत, असे सर्व लहान मोठे मिळून आपल्याकडे 10-12 आहेत. त्यांच्यासाठी एक 5-6 गुंठे आपण दसऱ्यात घास लावलेला आहे. आणि आपल्याकडे मेथी घास जुना झाला होता म्हणून आता आपण नवीन टाकणार आहोत दसरा झाल्याच्या नंतर. कारण आता सध्या ह्या दिवसामध्ये पाणी रान वापशावरती नाही आहे म्हणून आपण नंतर टाकणार आहोत. जुना आहे तोच टाकतो एक टाईम आपण. तर हे चारा व्यवस्थापन कसं करायचं किंवा झाडलोट कशी करायची हे स्वतःवर डिपेंड करतं. स्वतः केलं पाहिजे. कोणतीही गोष्ट अशी नाही की बाबा लेबरवरती करावं. आपण बऱ्याच शेडवरती बघताय किंवा तुमचे विचार असतील की लेबर लावून करायचं, बाहेर लोक कामाला ठेवून करून घ्यायचं. असं नाही. लेबरवरती खर्च तर वाढतोच, पण दुसरी गोष्ट अशी आहे की लेबर किरकोळ गोष्टीमध्ये लक्ष देत नाही. एखाद्या शेळीला किंवा लहान करडांना ताप आली, संडास लागली, त्या गोष्टीचं एक लहान लक्ष देणं गरजेचं आहे. शेडवरती साफसफाई करणं, 1 तासाला साफसफाई करणं, कारण जितकी तुम्ही साफसफाई व्यवस्थित ठेवता तेवढं आजारी पडण्याचं प्रमाण कमी राहतं. हे साईडला टाकले. आता आज आपल्याला काय झालं, व्हिडिओ काढण्यासाठी एक मेंबर सापडलेला आहे. आमचे मोठे बंधू मेजर आहेत, त्यांचे चिरंजीव आज सुट्ट्यासाठी दसऱ्यासाठी त्यांना 8 दिवस सुट्ट्या आहेत, आर्मी स्कूलला आहेत, ते आलेले आहेत आणि त्यांनी मोबाईलात धरलेला आहे. त्याच्यामुळं आज व्हिडिओ त्यांच्यातर्फे काढण्यात आलेला आहे.
आणि माझ्यासोबत जे दिसतात ते लहान चिरंजीव आहेत. ते आमच्या मोठ्या बंधूची 2 मुलं आहेत. तर माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की शेळी पालनामध्ये चारा व्यवस्थापन असू द्या किंवा साफसफाई असू द्या, मी स्वतःवरती डिपेंड पाहिजे. की असं नाही की मी स्टँडर्ड लेवलचं आहे, मी शिल्लेंड्या कसा काढवणार, मी झाडणार कसा, ही चालत नाही. तुम्हाला बिझनेसमध्ये किंवा शेळीपालनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही सक्सेस व्हाल. कारण कोणती गोष्ट अशी आहे की तुम्हाला ज्या वेळेस सक्सेस व्हायचं आहे त्यावेळेस तुम्ही स्वतः किती झटता, किती मेहनत करता, किती मन लावून मेहनत करता, याच्यावरती तुमचं सक्सेस ठरलेलं असतं. ज्या लोकांचं तुम्ही सक्सेस झालेले व्हिडिओ बघता त्या लोकांची मेहनत भरपूर दिवसाची असते. त्यावेळेस त्यांचं ते मेहनतीचं फळ त्यांना भेटलेलं असतं. जशी मराठी म्हण आहे, तूप खाल्लं की रूप भेटत नाही, याच पद्धतीनं आहे. तुम्ही कोणताही बिझनेस करा, डायरेक्टली तुम्हाला सक्सेस भेटणार नाही आहे. तुम्हाला भरपूर अडचणी येत्या, भरपूर त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतील. त्या प्रॉब्लेमला तुम्हाला सामोरं जायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला सक्सेस त्या व्यवसायामध्ये मिळतो. तर एवढीच माझी सांगण्याची इच्छा होती की बाबा जे काही तुम्ही कराल ते स्वइच्छेने करा, स्वतः करा. कारण आपण जी स्वतः आपल्या मनाने गोष्ट करतो, कारण ती इच्छा असते आपली, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीमध्ये मन लावून काम करतो. त्याच्यामुळं दुसऱ्याचा व्हिडिओ बघून कोणती गोष्ट करू नका, स्वइच्छेने करा, त्यात आपण सक्सेस राहतो.